संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, अटी शर्ती रद्द झाल्याच पाहिजे, अटी शर्ती लावणारं फडणवीस सरकार मुर्दाबाद, परदेशी समिती बरोबरची बैठक रद्द करणारे फडणवीस सरकार मुर्दाबाद, शेतकरी संघटनांचा अवमान करणारे फडणवीस सरकार मुर्दाबाद, शेतकरी एकजूट जिंदाबाद, शेतकरी एकजूट जिंदाबाद। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनं सुरू आहेत। सरकारने जी अटी शर्ती लावलेल्या आहेत त्याच्यामुळे 65% शेतकरी हे 50,000च्या आतच त्यांचा निपटारा करण्यात आलेला आहे, त्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे मोठा असंतोष लोकांच्या मनात खतखततोय। या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनामुळे परदेशी समिती बरोबरची बैठक ही अधिकृतरित्या लावण्यात आलेली होती, मात्र ऐनवेळी केवळ अर्धा तास अगोदर ही बैठक रद्द करण्यात आली। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये या बाबतीमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। आज अकोल्यामध्ये या बैठक रद्द करण्याच्या विरोधामध्ये आणि कर्जमाफीच्या अटी शर्तीच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आलेली आहे। आज दुपारी ऑनलाईन बैठक पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये किसान सभेची होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यामध्ये अशा प्रकारची निदर्शनं ही उद्या आणि परवा आयोजित करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आझाद मैदानवर हजारो शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीनं मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त करणार आहे। फडणवीस सरकारने कालची जी बैठक रद्द केली त्याचा आम्ही पुन्हा निषेध करतो आणि त्याचबरोबर ज्या अटी शर्ती लावलेल्या आहेत त्या मागे सरकार घेत नाही त्याचा सुद्धा निषेध महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा आम्ही करतो आहे।